मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 67. सेरेंडिपिटी, दॅट्स अवर स्टोरी. पुन्हा आलेला पापाजींसाठी फोन अन मेघा किचनकडे निघाली. डोकावून पाहिले तर मम्मीजी आणि भारती दिदी जेवण बनवण्याच्या तयारीत. विभा दिदी कोपऱ्यात उभे राहून कांदे चिरत होत्या. मेघा, काय हे? मम्मीजी इथे काम करत आहेत आणि आपण बाहेर गप्पा करत आहोत. काय वाटेल त्यांना? पण पापाजींशी बोलणंही गरजेचं होतं. शेवटी सुप्रीमचे काम कायम अग्रगणी असणारच, आमच्या सर्वांसाठीच. मी येऊ का मम्मीजी? थोडंसं चाचरतच विचारलं. अरे बेटा, परमिशन कशासाठी? प्लीज कम. काही हवं का? मला वाटलं तुझं काम सुरू आहे. पापाजींसोबत डिस्कशन करत होतीस ना, म्हणून बोलावलं नाही. तू कर काम पूर्ण. मोकळं हसल्या आणि तिच्या मनावरचं दडपण कमी. हे आईने दिलं आहे. लाडवाचा मध्यम आकाराचा स्टीलचा डब्बा मम्मीजींकडे सोपवला. अरे वा, लड्डू. आता तर तुझे पापाजी आणि राजीवमध्ये कॉम्पिटिशनच असेल, कोण जास्त लड्डू खाणार. त्या खळखळून हसल्या आणि ती खुदकन. राजीव आणि पापाजी दोघेही गोडखाऊच. किती मिळते जुळते आहेत दोघे. ओट्यावरील जेवणाची तयारी पाहिली. चिरलेला पालक, टोमॅटो, कांदा, भिजवलेला तांदूळ, हाताशी ठेवलेले मसाले. भारती दिदी पीठ मळत हळूच तिच्याकडे पाहून हसल्या. मम्मीजी, मी काही करू का? अरे नाही, बस इथे आरामात. काल 2 तास उभं राहून पोळ्या बनवल्यास ना, जियाने बताया. आम्हाला खूप आवडल्या. आज तुम आराम करो. किंचितशी मान हलवत होकार दिला. खिडकीजवळचे छोटेसे कॉफी टेबल. बसली हळूच. मम्मीजी प्रेमळ आहेत, दिसायलाही रूपवान, दुधासारख्या गोऱ्यापान, उंचही. माझ्याहून नक्कीच 3-4 इंच जास्तच. मीच सगळ्यात बुटकी का? मेघा, बावळट, काहीही काय विचार करते? मम्मीजींना छान तयार व्हायची आवड दिसते. सुंदरशी शिफॉन सिल्क साडी, एम्ब्रॉयडरीवाली. हा हळदी रंग उठून दिसत आहे. हलकासा मेकअपही. लिपस्टिकची ही पीच कलर शेड शोभते आहे. आपणही लावायला हवी होती का? नकोच. गॅसवर फोडणीचा सर्र आवाज झाला आणि लक्ष मम्मीजींवरून हटले. किचनही सुंदरच आहे. सर्व मॉडर्न सुखसोयी. केवढा अवाढव्य आहे हा एल शेप ओटा. आमचा याच्या 1/3 असेल. मोठाले ओव्हन. हां, माझी जिवडी यातच कुकीज बनवते ना. वरची ती काचेची कपाटं. बाप रे, किती सारे क्रॉकरी सेट्स, डिनर सेट्स. काल आमच्याकडे स्टीलच्या ताटात जेवताना राजीवना ऑड वाटली असेल का? नाही, ही इज सिम्पल मॅन. डिशवॉशरही दिसत आहे कोपऱ्यात. हे किचन ट्रॉलीजचा क्रीम व्हाईट आणि लाईट ग्रे कॉम्बिनेशन आवडले. छान रंगसंगती आहे. आणि हे साईड बाय साईड डबल डोअरचे फ्रिज. कपाटच वाटावे असे. बेटा, चाय पियोगे? बन रही है. मुझे और पापाजी को तो चाहिए ही. मम्मीजींनी खळखळून हसत विचारलं. मेघाचे होकारार्थी उत्तर आलेच, बारीकसे हसत. मी बनवू का चहा? विचारू का मम्मीजींना? पण त्या म्हणाल्या, बस इथे. कदाचित नको असेल माझी लोडबोड. असंही प्रत्येक स्त्रीला आपलं किचन प्रिय असतं. तिची सार्वभौम सत्ता असते ती, जसे आमच्याकडे आईची आहे. मी वीकेंडलाच फक्त शिरते किचनमध्ये आणि सकाळचा शाळेचा डबा. बाकी आईच्या देखरेखीखाली राधाताईचे काम. आईचे सर्वच टापटीप. चुकून मिठाच्या डब्याची ट्रॉली जरी बदलली गेली तरी चिडते. म्हणते काहीही इकडचे तिकडे करायचे नाही, मी ठरवलेल्या जागीच सर्व ठेवायचे. इथेही मम्मीजींचे राज्य असणार. मस्त इन्स्ट्रक्शन्स देत आहेत. आणि भारती दिदी आणि विभा दिदी मदतीला. बरंच काही बनवायची तयारी सुरू आहे. जिया म्हणाली स्पेशल आहे, सरप्राईज. काय माहीत काय. अन पुन्हा एकदा वरून राजीवच्या जोरदार शिंकण्याचा आवाज आलाच. मला राजीवजींच्या शिंका ऐकून धक्का बसत आहे. किती मोठ्याने शिंकतात. माझंच हृदय बंद पडल्यासारखं वाटतं. आणि मी मनात गॉड ब्लेस यू म्हणते. माझी सवय.
ह्यांच्या सर्दीचं काय करावं? औषध तरी घेतलं असेल का? नाहीच बहुतेक. विचारलं तर म्हणतील मला काही होत नाही, यू डोंट वरी. मेहराजी, तुम्ही म्हणणार यू डोंट वरी आणि मी गपचूप ऐकणार, असं अजून तरी घडलेलं नाही. उठलीच जागेवरून आणि हिम्मत करून मम्मीजींजवळ गेलीच. मम्मीजी, ते काढा सर्दीसाठी चांगला असतो, तिने हळूच विचारले आणि त्या फक्त गालातच हसल्या. हो बेटा, काढा ना, बनव. परवानगी मिळताच ती खुश आणि तिची लगबग पाहून मम्मीजी गॅसपासून थोड्या मागे झाल्याच. मेघा बेटा, राजीव ने आज तक तो ये काढ़ा पीने से मना ही किया है. तुझं ऐकत असेल तर चांगलंच आहे. कुठून तरी बरा झाला म्हणजे झालं. सुबह से आज छी सुनकर परेशान हूँ, पर ये राजीव मेरी सुनता कहाँ है. मग मेघाच्या सांगण्यावरून भारती एक एक जिन्नस ट्रॉलीतील बरण्यांमधून शोधून देत होती. विभाने फ्रीजमधून आलं काढून देत बागेतील तुळशीची पानेही आणून दिलीच आणि गॅसवर उकळू लागला आयुर्वेदिक काढा. तिने त्यांच्या किचनमध्ये त्याच्यासाठी बनवलेला पहिला पदार्थ, आयुर्वेदिक काढा. अर्ध्या तासाने घरभर फिरून बागडून जिया, आर्या आणि राजीव लिव्हिंग रूममध्ये अवतरले. खेळून घाम आलेलाच आणि सोफ्यावर बसत एसीचे तापमान 24 वरून 20 वर केले गेलेच. जिया, आर्या पाणी मागायला किचनमध्ये आल्याच. मी आणते बाहेर असे म्हणत मेघाने त्यांना पिटाळले. दोघींना पाण्याचे ग्लास देत, पापाजींना चहा देत तिने त्याच्यासमोर चहाचा कप धरला. हातातील बिझनेस टुडे बाजूला करत त्या रिमलेस ग्लासेसच्या आडून किंचित वर पाहत, मला चहा नको. चहा नाहीये. त्याच्या शेजारी बसलेल्या जियाकडे पाहतच तिचं बोलणं आणि त्याने मान उंचावत कपकडे डोकावले. कपाळाला अगणित आठ्या. सर्दीसाठी काढा आहे. व्हॉट? मी काढा पीत नाही. आय डोंट लाईक. पुन्हा मॅगझिनमध्ये डोके घातले आणि जियाचे खुदुखुदू. मग काय पुन्हा आवडीचा आईस्क्रीम खायचा प्लॅन आहे का? तीही हटणार नव्हतीच आणि त्यांचीही तुतू मेमे. एकीकडे उजव्या सोफ्यावर बसलेले पापाजी आणि किचनच्या दारातून मम्मीजी पाहत होत्या. ऑड टेस्ट असते त्या काढ्याची. तोंड अगदी कसनुसं केलंच. लहान मुलांसारखे नखरे करू नका. औषध समजून प्यायचे आहे. आता हात कमरेवर गेलेलाच. पदर आधीच खोचलेला होता. नो. त्याने तिथूनच मॉमकडे पाहिले. मॉम यार, का बनवला काढा? मी नको म्हणालो सकाळी. नो काय नो? काल माझं न ऐकता लहान मुलांसारखं आईस्क्रीम खाल्लं ना? आता चुपचाप मी बनवलेला काढा प्या. अन चमकून त्याने कपकडे पाहिले. तुम्ही बनवला? तिने मानेनेच दिलेला होकार त्याने कप ट्रेमधून उचलला आणि तोंडाला लावलाच. जिया, लक्ष ठेव डॅडवर. पूर्ण संपवायचं आहे. वळून विजयी मुद्रेने किचनकडे निघाली. किचनच्या दारातूनच मेघाकडे समाधानाने पाहणाऱ्या मम्मीजी. राजीव बेटा, आता काढा गोड लागत असेल. मेघा ने बनाया है, अब कैसे चुपचाप पी रहा है. मेघा बेटा, तुम ही इस जिद्दी को ठिकाने पर ला सकती हो. खादाड बोका आर्या किचनमध्ये डोकावलीच लंचचा सुगावा घेण्यासाठी. जिया ही सोबत होतीच. दादीजी, तुम्ही काय बनवत आहात? ओट्यावरील पदार्थांचे निरीक्षण करणारी आर्या. तुझ्यासाठी बटर चिकन. आवडतं ना? तिचे नाक खेचतच दोघींना वाटीत मिठाई काढून दिली. खेळून भूक लागलीच असणार. ओह, थँक्यू सो मच दादीजी. आवडीचे चिकन ऐकून चमकलेले डोळे हातातील मिठाईची वाटी पाहून अजूनच आनंदले. दोघी पुन्हा नाचतच बाहेर पळाल्या. मेघा, तुला चालेल ना? पालक पनीरही आहेच. चिकन आवडतं का तुला? थोडे साशंकतेनेच विचारले. हो, थोडं खाते. घरी बनवत नाही ना, आईला चालत नाही. मग मी, आर्या आणि बाबा बाहेर खातो. मान खाली करत हळूच हसली. हाँ, जिया ने बताया कि आर्या को बहुत पसंद है. थोडं थांबत मेघाच्या चेहऱ्यावरचा अंदाज घेतला आणि राजीवचं पण फेवरेट आहे बटर चिकन.
त्याच्या उल्लेखावर तिने गोंधळून पाहिलेच तर छानसं हसू होतं मम्मीजींच्या चेहऱ्यावर. राजीव, तुमच्या फरमाईस लिस्टमधील एक पदार्थ आम्हाला समजला बरं, बटर चिकन. मम्मीजी मला शिकवतील का? हा, म्हणजे राजीवजींसाठी नाही, आर्यालाही आवडते ना म्हणून. पण मेघा, आई तर घरी बनवू देणार नाही, मग का शिकायचं तुला? अरे असं कसं? शिकलेली कुठलीही गोष्ट वाया जात नाही, पुढे कधीतरी बनवेन. मेघा, कुणासाठी? राजीवजींसाठी? इश, डोळे मिटून सावरलेच. मी आधी कधीच नाही बनवलं बटर चिकन. मोघम बोलत शिकण्याची इच्छा तर व्यक्त केलीच. ओ, तो मैं सिखाती हूँ. आज बनवतेस? मी सांगते एक एक स्टेप, तू बनव. मम्मीजी आनंदात. हो, आवडेल मला शिकायला. तिचा होकार येता क्षणी ड्रॉवरमधून नवा कोरा ॲप्रन काढत स्वतःच तिला घातला. साडी किती सुंदर आहे तुझी, कौतुक करतच. अन मग सुरू झाली बटर चिकन रेसिपी अंडर सुपरविजन अँड गायडन्स ऑफ ग्रेट शेफ रीमा मेहरा. चिकनला मॅरिनेट करण्यासाठी हात लावताना क्षणभर अडखळलेली तिची बोटे. मेघा, यू कॅन डू इट, स्वतःला सांगतच श्री गणेशा झालाच. एक एक स्टेप नीट समजावून सांगत मम्मीजी तिच्या सफाईदार कामाचं निरीक्षणही करत होत्याच. मेघा, मुझे पता है ये तुम राजीव के लिए सीख रही हो. जैसे ही मैंने कहा राजीव का फेवरेट है, आंखें चमकती थी तुम्हारी. लकी है मेरा राजीव. काश ये सब कभी माया ने किया होता मेरे राजीव के लिए. चलो छोड़ो, नसीब अपना अपना. मेघा, मैं खुश हूँ. इतने सालों के बाद मेरे बेटे का ख्याल रखने वाली मुझे मिल गई. इंतजार का फल मीठा होता है. मुझे ये मीठी मेघा मिल गई. डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा बोटानेच टिपल्या. और ये हमारा स्पेशल मसाला. ती छोटीशी काचेची बॉटल मेघासमोर धरत चिकनमध्ये अर्धा चमचा टाकण्यास सांगितले. तिने चिमूटभर जिभेवर ठेवत घोळवला. गरम मसाला सारखा आहे पण वेगळा आहे. येस, मेहरा फैमिली किचन का सीक्रेट मसाला. डोळे मिचकावतच हसल्या. हमारे यहाँ पंजाब में हर फैमिली का एक स्पेशल मसाला होता ही है, जिसकी रेसिपी पीढ़ियों से चली आ रही है. मेरी सासू माँ ने मुझे सिखाया था. प्रसन्न हसत त्यांच्या प्रिय मसाल्यांची कथा सांगत होत्या. फिक्र मत करो, मैं तुम्हें सिखा दूंगी. मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवत ती काचेची बॉटल कपाटात ठेवत होत्या आणि चिकन हलवणारा तिचा हात तसाच स्थिरावला. मम्मीजी, का स्वप्न पाहत आहात? माहीत नाही मी पूर्ण करू शकेन की नाही. ओठ घट्ट दाबत डोळे मिटलेच. रंगात आलेला चेसचा सामना. आनंदजी विरुद्ध राजीव. राजीव अंकलना सपोर्ट करणारी आर्या आणि दादाजींना अधूनमधून चिअर करणारी जिया. गेले तासभर सुरू असलेला खेळ. राजीव आणि आर्याचे कानातच कुजबुजत चर्चा. पुढे काय करावे? जियाला चेसमध्ये नो इंटरेस्ट. ती मध्येच किचनकडे जात मेघाशी गप्पा करत होती. आंटी चिकन बनवायला शिकत आहे हे कौतुकाने पाहत होती आणि तिच्यासोबतच इकडे तिकडे नाचणारा सिम्बा. एक एक प्यादी रणांगण सोडून बाजूला पडत होती. कधी दादाजींची खेळी वरचढ तर कधी राजीव आर्याचा गनिमी डावपेच. राजीव, लास्ट टाइम तू हरलेला आहेस. रिमेंबर, 3 महिन्यांपूर्वी खेळलेलो. सो आता विनिंग स्कोअर इक्वल आहे. आजपर्यंत आपण दोघेही 22 वेळा खेळलो. 11 वेळा तू जिंकलास आणि 11 वेळा मी. डॅडनी मोबाईलमध्ये लिहून ठेवलेला स्कोअर त्याला दाखवला. या डॅड, आय रिमेंबर, बट वी आर गोइंग टू विन दिस टाइम, राईट आर्या? वी आर टुगेदर. स्क्रीनकडे न बघता त्याचं लक्ष फक्त त्या काळ्या पांढऱ्या चौकटींवर होतं. येस अंकल, आपणच जिंकायचं. राजीवला खणखणीत टाळी देत आर्याचा उत्साह. मेघाने बाहेर हळूच डोकावून पाहिले आणि राजीवचे पूर्ण लक्ष त्या 64 घरांच्या बुद्धिबळ पटावर. पुढची खेळी काय हे ठरवण्यात घडलेला. आणि शेजारी टेबलवर हात रोवून त्यावर हनुवटी पेलत
दादाजी अन राजीवकडे आलटून पालटून पाहणारी आर्या. राजीव, एवढं मन लावून खेळणं वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप असावे असे वाटत आहे. असंही बिझनेस इज लाईक गेम ऑफ चेस कितीदा ऐकले आहे. म्हणूनच चेसवर एवढं प्रेम. कशी ती रिमलेस ग्लासेस आडची एकाग्र नजर, तेच ओठांसमोर मूठ रोवत विचारात हरवणे. अच्छा, आता खेळतच फोनही अटेंड करायचा आहे. कुणावर ओरडत आहे? धचकले पापाजी. आर्याचेही डोळे मोठे झालेच. तिकडे फोनवर सुप्रीमच्या कॅनडातील डीलविषयी बोलताना लक्ष बुद्धिबळावर. मल्टीटास्किंग. हे प्याधे पुढे नेऊ की नको, का त्या घोड्याला दुडूक मारून उडी मारायला लावू? चमकले डोळे. सुचले काहीतरी. आणि हो, फक्त एक खेळी नाही ना, पुढच्या 6-7 खेळींचा विचार डोक्यात झाला असेल. आमचे अद्भुत मेहराजी. अन सहज नजर वर करून त्याने पाहिले. किचनच्या दिशेने त्याला शांतपणे न्याहाळणारी ती. अन तिला पाहून त्याने चष्मा ठीक करता घाबरून किचनच्या दाराआड लपलीच. अन मागून मम्मीजींच्या हसण्याचा आवाज. तिथेच उभं राहत डोळे गच्च मिटले गेलेच. मेघा, बावळट, मूर्ख, काय करत आहेस? मम्मीजींसमोर राजीवना हळूच पाहणं. काय विचार करतील त्या? मेघा, तुझं काही खरं नाही. ते सिम्बा होता दाराबाहेर. खेळकर आहे ना खूप तो. सारवासारव करत ॲप्रनच्या खिशात हात अडकवले. हो, सिम्बाला तर खेळायला खूप लागतं, पण तो बाहेर गार्डनमध्ये आहे. किचनच्या खिडकीतून बाहेर चिमण्यांना पकडण्यासाठी उड्या मारणारा सिम्बा दाखवत त्या हसल्या. आणि ती गोरीमोरी. पुढे काय बोलावं सुचेना. चलो, हम भी बाहर चलते हैं. चिकन तर छान कुक झालं. रोटी आता भारती बनवेल. फिर आराम से लंच करेंगे. पापाजींच्या जवळच्या सोफ्यावर बसत त्यांना प्रोत्साहन देणारी मेघा आणि राजीवच्या चेहऱ्यावर झळकलेली नाराजीची छटा. मेघा किचनमधून हळूच बघत होता. आणि आता इथे समोर बसून माझ्याकडे बघायचंही नाही का? मला वाटलं बाहेर आलात ते मला चीअर करायला. आज सगळे टीम चेंज करत आहेत. जिया तुमच्याच टीममध्ये आहे. मॉम आणि डॅड पण. आता तो सिम्बाही. एकटी आर्या माझी आहे. असू दे, जिंकणार तर आम्हीच. हे असं माझ्या हाताकडे बघत राहणार आहात का? मी रुकला हलवले आणि तुमची नजर माझ्या बोटांवर स्थिर. माझ्या बोटांचे निरीक्षण का? हळूच पापाजींच्या कानात मेघाने काहीतरी सांगितले. व्हेरी गुड म्हणत पापाजींनी सहज पुढे केलेला हात, तिने दिलेली टाळी आणि त्याच्या आकसलेल्या भुवया. प्रचंड त्रागा. अहो मेहराजी, रागावू नका. समोर गेमकडे लक्ष द्या. तिने ओठ घट्ट करतच हसू अडवले. मेघा, इनफ. आता डॅड पण तुमच्या हसून टाळी देणे ग्रुपमध्ये आले. माझं काय? त्याच क्षणी आर्याने राजीवच्या कानात सांगितलेली पुढची खेळी. त्याचे आनंदाने विस्फारलेले डोळे नजरेनेच तिला खुणावले. गो अहेड. आणि तिने बिशपची जागा अशी काही बदलली अन ओरडली, चेकमेट. क्षणापूर्वी आपणच जिंकू हे मेघाला सांगितलेले पापाजी कपाळावर बोटे फिरवत विचारात, हे कसे झाले? मेघाही थक्क. आर्याने केले. दॅट्स माय गर्ल. त्याने आर्याला उचलून गोल फिरवत खाली ठेवले. इट्स बिशप अँड नाईट चेकमेट दादाजी. वी विन, वी विन. हायफाय देत घट्ट मिठी मारत समोर बसलेल्या मेघाजी अन पापाजींना चिडवणारे राजीव अन आर्या. जियाही नाचू लागलीच आर्या आणि डॅडच्या जिंकण्यावर. पापाजी बिटिया जोडीला चित करणारे डॅड डॉटर. डायनिंगवर मांडलेले नाना विविध पदार्थ, तिखट गोड सर्वच लज्जतदार. अन घमघमाटाने लागलेली भूक. आर्याने चिकनवर आक्रमण केलेले. आर्या, चिकन कसं आहे? आवडलं का? समोर बसलेल्या दादीजींनी विचारलेच. यम्मी दादीजी, मी हर संडे आता येणार चिकन खायला. बोटांचा मोर नाचवतच तिचं उत्तर. आर्या, काहीही काय? मम्मीजीं शेजारी बसलेल्या मेघाने डोळे मोठे केलेच. अरे मेघा, असू दे, एवढं काय? ये, नक्की ये. और अगर नहीं आ पाई तो मैं स्पेशल तुम्हारे लिए डिब्बा भेजूंगी मनोज अंकल के हाथ.
बढिया दादीजी, आय लव्ह यू, तुसी ग्रेट हो जी. तिथूनच उष्ट्या हाताने दिलेला फ्लाइंग किस. आर्या, पुन्हा मेघाचा आवाज चढलाच. मम्मा, असंच म्हणतात. तुस्सी म्हणजे तुम्ही, पंजाबी भाषेत. मला जियाने शिकवलं. चिकनचा पीस तोंडात भरतच तिचं बोलणं. हो, तिच्या शेजारी बसलेल्या जियाने होकार भरलाच. राजीव, चिकन कैसा है? मम्मीजींनी न राहवून विचारलेच. मेघाने मात्र हळूच त्याच्याकडे पाहिले. सर्वात लांब बसत मोबाईलमध्ये मेल्स चेक करतच त्याचे जेवण सुरू. राजीवना नक्कीच वेगळं जाणवणार. शेवटी आईच्या हातचं ते आईच्या हातचं, त्याला कशाचीच सर नाही. ॲज युज्युअल मॉम, डिलिशियस, जैसा आप हमेशा बनाते हो वैसा ही. त्याने वर न बघताच सांगितले. अनही चाट. हां, पण आज तर मेघाने बनवले ना. मिश्किल हसतच त्या राजीवकडून मेघाकडे पाहत होत्या. व्हॉट? त्याने मॉमच्या शेजारी बसलेल्या मेघाकडे पाहिले, पण क्षणभरच. मम्मा तू, आंटी तुला येते? राजीव जवळ बसलेल्या चिमण्या आनंदाने चिवचिवल्याच. नाही ग, दादीजींनी शिकवलं तसं बनवलं. मान हळूच वर करत तिने सांगितलं. एकदम परफेक्ट झालं आहे आंटी, तेही फर्स्ट अटेम्प्ट. 100% मार्क्स. आंटी तुस्सी ग्रेट हो. जियाचा अतिउत्साह आणि मेघाच्या जवळ बसलेल्या पापाजींनी प्रेमाने डोक्यावरून हात फिरवलाच. बढिया बना है चिकन. सर्वांनीच कौतुक केले, पण ती मात्र त्याच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत. राजीव, व्हॉट? ही काही प्रतिक्रिया आहे का? हो, आश्चर्य वाटलं हे जाणवतंय. असो, तुम्ही फोनवरच करा कौतुक, समोर नाही जमायचं तुम्हाला. मेघा, माझी फरमाईश लिस्ट मॉमकडून मिळवली का? अँड बनवायची सुरुवात पण झाली. न्यू बिगिनिंग का? पण तुम्हाला घरात चिकन बनवता येत नाही हे सांगितलेलं तुम्ही. म्हणजे फक्त माझ्यासाठी आज चिकनला फर्स्ट टाइम टच केलं? गॉड, मेघा, का करत आहात एवढं सगळं? पापाजी आराम करण्यासाठी रूममध्ये गेले. मम्मीजींचा सुप्रीम फाउंडेशनचा महत्वाचा फोन सुरू होता. मेघाला काय करावे सुचेना. मुली आणि राजीवचा आवाज येत नाही हे जाणवून पूर्ण लिव्हिंग रूम फिरली. वर जावे का या विचारात तिथेच थांबली आणि कोपऱ्यातील रूममधून जिया आर्याचा ओ असा आवाज आलाच. सहजच पावले तिकडे वळली. स्टडी रूम असावी. दार किलकिले केले तर राजीव बीन बॅगवर आरामात पहुडलेल्या जिया आर्याला गोष्ट सांगत होता. एकीकडे आर्याच्या पायाला ऑइंटमेंट चोळतच गोष्ट रंगात आलेली. गोष्ट होती बछेंद्री पाल, माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला गिर्यारोहक. राजीव, असे वर्णन करत आहात की चित्र डोळ्यासमोर उभे राहत आहे. मुली तर त्या एव्हरेस्टवर पोहोचल्याच आहेत. ते बर्फाचे वादळ आणि ॲव्हलंच आमच्याच अंगावर आल्यासारखे वाटत आहे. मुली ओरडल्याच. आर्याचे ते आश्चर्यचकित डोळे. किती ती उत्सुकता, पुढे काय होईल याची. आणि तुम्ही एक एक क्षण ती उत्सुकता शिगेला नेत आहात. 10 मिनिटे तशीच उभी भारावून ती ही कथा ऐकतच होती. अन बच्छेंद्री पाल एव्हरेस्ट समिटला पोहोचल्या. तिरंगा हातात घेऊन अभिमानाने उभ्या. तोच अभिमान जिया आर्याच्या डोळ्यातही उतरलेला, ध्येयाचा पाठपुरावा करण्याचे स्वप्न देऊन. तेवढ्यात तिचा फोन वाजलाच अन सर्वांचेच लक्ष तिच्याकडे. हळूच हसत हात हलवत ती बाहेर आली. पुन्हा अक्षय. अरे पण मी घरी नाही, आत्ता कसे चेक करू? किंचित वैतागलीच. मॅम, अर्जंट आहे ना, उद्या सकाळी 9ला मीटिंग आहे. ओके, मी बघते काय करायचं, तुला 10 मिनिटात सांगते. हातावर फोन आपटत तिथेच सोफ्यावर बसलीच. काय करू? घरी निघायचे का? मी लॅपटॉप तर आणलेला नाही. प्रेझेंटेशन कसे चेक करू? पण आत्ताशी 2 वाजत आहेत. घरी जायचं म्हटलं की आर्याची कुरकुर सुरू, रडारडच जास्त. जियाकडे असेल का लॅपटॉप? पण असे कुठल्याही लॅपटॉपवरून ऑफिस मेल चेक करणे. एनी प्रॉब्लेम? यू लुक टेन्स्ड. काय झालं? त्याच्या आवाजाने दचकून वर पाहिले.
नाही, काही नाही. ते अक्षयचा फोन होता. उद्याची मीटिंग, ते प्रेझेंटेशन रिव्ह्यू. काय करू? राजीवजींचा लॅपटॉप घेऊ का? मेल तर त्यांनाही आला असेल. तुम्हाला रिव्ह्यू करून रिप्लाय करायचा आहे ना? यू कॅन यूज माय लॅपटॉप. तुमचं? येस, त्यात काय? मी घेऊन येतो. वेट. धडधड धावतच वर गेला. 5व्या मिनिटात लॅपटॉप घेऊन खाली. इकडे खाली स्टडीमध्येच बसा. नो वन विल डिस्टर्ब यू. त्याच्या पाठी तीही निघालीच. मुली कुठे आहेत? स्टडी रिकामी पाहून आश्चर्य. त्या गेस्ट रूममध्ये मूव्ही बघत आहेत. मी आहे आर्याजवळ. तुम्ही हे रिव्ह्यू संपवा. स्टडीचं दार तिच्यासाठी उघडून ठेवलेलं. ती भव्य लायब्ररी कम स्टडी रूम कम पापाजींचं ऑफिस. लॅपटॉप सुरू करून देत त्यात पासवर्ड टाकून लॉग इन करून तिच्यासमोर ठेवला. त्याच्या लॅपटॉपला स्पर्श करण्याची पहिलीच वेळ. आठवले तिला सुप्रीम हाऊसमधील पहिला दिवस. त्याचे थाटात तिच्या केबिनमध्ये येत, तिचा लॅपटॉप स्वतःकडे घेत प्रोजेक्ट प्लॅनचे पहिले डिस्कशन आणि वाद. आज तब्बल 1.5 महिन्यांनी त्याच्याच घरात बसून त्याच्या लॅपटॉपवर काम करणारी ती. राजीव, या 1.5 महिन्यात हे एवढे बदल होतील असं वाटलंच नाही. प्रोफेशनल अँड पर्सनल लाईफ गुंतली आहे मस्तपैकी. आज इथे सहज मेघा म्हणून भेटायला आले आणि SWCची VP म्हणून आता प्रोजेक्ट लीडरचे काम पार पाडत आहे. सुप्रीमसाठी, सुप्रीमच्या CFOच्या घरातून काम. सकाळी म्हणालात, कॉम्प्लिकेट केलं नाही तर सर्व सोपं आहे. बहुतेक हे कॉम्प्लिकेशनच माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. आयुष्य हे असंच असणार आहे. थोडं सोपं, थोडं कॉम्प्लिकेटेड. ती दाराकडे पाठमोरी आणि तो अजूनही तिथेच दारात उभा. तिला पाहत. मेघा. क्षणात रोल स्विच केलात. घरगुती मेघा ते कॉर्पोरेट वुमन मेघा. लॅपटॉपवर हात चालू लागले आणि स्क्रीनवर फिरणारी नजर. आय जस्ट लाईक दॅट. दोन्ही रोल परफेक्टली सांभाळणारी मेघा. माझ्यासाठी चिकन शिकणारी मेघा आणि आपल्या टेक्नोसिसचे काम अडू नये म्हणून आपल्या घरूनच ऑफिसचं काम करणारी मेघा. माझ्या सर्दीसाठी काढा बनवणारी मेघा आणि सिम्बाला क्षणात आपलंसं करणारी मेघा. पापाजींना चेसमध्ये साथ देणारी मेघा अँड मम्मीजींसोबत सुप्रीम फाउंडेशनचं काम समजून घेणारी मेघा. माय युनिक, स्पेशल, सिम्पल मेघा. प्रेझेंटेशन तपासत एकीकडे तिथल्याच एका नोटपॅडमध्ये पॉइंट्स लिहून ठेवत होती. साधारण 5 स्लाइड्समध्ये काही वर्किंग्सचे चेंजेस आवश्यक होते. अक्षयला फोन लावला. पुढील 15 मिनिटे त्याच्याशी डिस्कशन. मला हवे असलेले चेंजेस हायलाईट करून पाठवत आहे. फायनल करून संध्याकाळपर्यंत पाठव. आपल्याकडून फायनल झाले की मिस्टर मेहरांना मेल कर. हे म्हणताना खुदकन हसू आलेच, पण अडवले. बोलणे संपवून फोन बंद केला. अक्षयला मेल केला. लॅपटॉप बंद करून समोर पाहिले आणि आता कुठे नजर त्या पुस्तकांच्या खजान्याकडे गेली. जागेवरून उठलीच. यू आर ऑलवेज वेलकम ॲट अवर होम. राजीव, तुम्ही गेल्या रविवारी म्हणालेलात ना, पुस्तकं पाहायला कधीही येऊ शकते. आणि आले मी. देवा, हे एवढे सारे बुक्स. 4 भल्या मोठ्या बुककेस. पूर्ण भिंतच पुस्तकांची जणू. खरंच 1000-1500 असतील. त्या दिवशी राजीव म्हणाले तेव्हा खरंच वाटलं नव्हतं. पण घरात सर्वांनाच वाचनाची आवड आहे. किती छान ना. इतिहास, चरित्र, प्रवास वर्णन, स्पोर्ट्स, सायन्स, ॲस्ट्रॉनॉमी, फिजिक्स. राजीव, हे काय आहे? कुठला विषय शिल्लक आहे का जो इथे नाही? तुमच्या अफाट ज्ञानापाठचे रहस्य आज माझ्यासमोर आहे. आणि या उपरही मोबाईल आणि आयपॅडमध्येही सतत काही ना काही वाचायचे असतेच. जनरल नॉलेज, जागतिक घडामोडी, इंडस्ट्रीयल आणि इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट. सतत ज्ञानाचे भांडार भरत राहायचे. अय्या, हे काय? नॉव्हेल्स, इंग्लिश आणि हिंदी. ही कोण वाचतं? राजीव, शक्यच नाही. नॉव्हेल्स वाचण्यात वेळ घालवण्यातले राजीव नक्कीच नाहीत. मला आवडायचे ना पूर्वी नॉव्हेल्स. एकेकाळी वेड्यासारखे वाचायचे. ते वयच तसं होतं. तरुण, प्रेमात पडण्याचं वय. समीर सोबत घालवलेली सारीच वर्ष कादंबरीतील प्रेमकथांसारखीच तर होती.
माझी आणि समीरची स्टोरी. तो गेला आणि या प्रेमकथांवरचा विश्वासच उडाला. अँड दे लिव्ह हॅपीली एव्हर आफ्टर असं काहीच नसतं. फॉर एव्हर असंही काही नसतं. निदान माझ्यासाठी तरी नव्हतं. प्रेम, सुंदर भावना. सध्या माझ्यासमोर 2 प्रेमकथा आहेत. प्रेमाची चाहूल लागलेले पूरब रश्मी आणि प्रेम व्यक्त करून नवीन आयुष्याची सुरुवात करणारे श्वेता अभि. काही पुस्तकांच्या नावांवर नजर स्थिरावलीच. सहजच कपाट उघडलं गेलं. पुस्तक हातात घेतलेही. सेकंड चान्स ॲट लव्ह. प्रियाचे शब्द आठवले. सकाळचं पूरबचं बोलणंही. सहजच पानं चाळली गेली. पुन्हा प्रेम होऊ शकतं. मी आणि राजीव, आमचं नातं. या भावना फक्त मैत्री नाही, पण नक्की काय आहे हेही समजत नाही. कदाचित या वयात हे योग्य आहे का? याच प्रश्नाशी येऊन विचार अडखळतात. पुढे जायला घाबरतात. आमचं युनिक नातं, जेवढं स्पेशल तेवढं सिम्पल. त्यांच्या मते साधं सोपं, माझ्या मते इट्स कॉम्प्लिकेटेड. ते मॉमचं कलेक्शन आहे. त्याचा जड आवाज आला आणि दचकली. गडबडीत पुस्तक परत जागेवर ठेवले. कपाटाचे दार बंद. आत येत चेअरवर बसत लॅपटॉप सुरू केला. लायब्ररी छान आहे तुमची. सर्वच पुस्तकं, एक से बडकर एक. ती अजूनही पाठमोरीच पुस्तक न्याहाळत होती. आय डोंट अंडरस्टँड. लोक नॉवेल्स लिहिण्यात आणि वाचण्यात वेळ का घालवतात? इट्स फिक्शन, नॉट एट ऑल रिअल. खांदे उडवतच त्याचं लॅपटॉपवर मेल टाईप करणे सुरू झालेले. असं कसं? तुमच्या आवडीच्या बायोग्राफीज जशा कुणाच्या तरी आयुष्याची कथा आहे तसेच नॉवेल्स. भले पूर्ण सत्य नाही, पण त्यातील अनेक घटना, पात्र आपण आपल्या आयुष्याशी रिलेट करू शकतो. रिअली? भुवई उडवतच त्याचा प्रश्न. ऑफकोर्स, लेखकाच्या निरीक्षणातून आणि विचारातून ती पात्र जन्माला येतात. या पात्रांशी मिळते जुळते लोक त्यांना भेटलेले असतात. घटनाही कुठे ना कुठे पाहिलेल्या, ऐकलेल्या असतात. आणि त्यासोबत लॉट्स ऑफ इमॅजिनेशन. असेच तर नॉवेल्स जन्माला येतात. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, पुस्तकांमधील सर्वात पॉप्युलर प्रकार आणि सर्वाधिक सेल्स असलेला प्रकार फिक्शन नॉवेल्स आहेत. सो ही अशी नॉन रिअल कॅरेक्टर्सची स्टोरी वाचून लोक खुश असतात. समोरच्या पुस्तकाच्या कपाटाला टेकून उभ्या तिच्याकडे पाहत कपाळावर बोटे फिरलीच. एव्हरीवन हॅज स्टोरी. फक्त हरेक कथा पुस्तक रूपात छापली जात नाही. सो ही नॉवेल्स आपल्यासारख्याच माणसांच्या कथा. मोबाईल हातावर आपटतच तिने मुद्दा सिद्ध केला. ओ, जसे अभि म्हणाला, स्टोरी तो होती ही है. एकाग्रपणे तिच्या चेहऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव टिपणारा तो. बोला मेघा, त्या दिवशी तर म्हणालात वी डोंट हॅव स्टोरी. त्याच्याकडे पाहायचे टाळतच ती पायाखालचे वुडन फ्लोअरिंगवर अंगठा घासत होती. राजीव, अडकवलत मला पुन्हा शब्दात. आता काय? मान्य करण्यावाचून पर्याय नाही. हा, स्टोरी तो होती ही है. तसेच काहीसे. उसासा टाकतच पुन्हा कपाटाकडे वळत पुस्तक शोधण्याचा प्रयत्न. सो व्हॉट अबाउट अवर स्टोरी? अवर स्टोरी? येस. बरेच क्षण शांतता. तो टाईप करत असताना होणाऱ्या लॅपटॉपच्या कीजचा आवाज आणि तिने घेतलेले काही दीर्घ श्वास त्या रूममधील शांतता भंग करत होते. राजीव, का विचारत आहात असे प्रश्न? काय देऊ मी उत्तर? निग्रह करून वळून त्याला सामोरी उभी. पुन्हा त्याच नॉवेल्सच्या सेक्शनला टेकून. आपली आहे एक कॉर्पोरेट स्टोरी. टेक्नोसिस मिळवण्याचं तुमचं ध्येय आणि त्या ध्येयाशी जोडली गेलेली मी. हाऊ वी वन टेक्नोसिस असं नाव देऊया. एका दमात बोलून मोकळी आणि तो हसला किंचितच. ओ, सो इट्स जस्ट टेक्नोसिस? मग अजून काय? खांदे उडवलेच तिने. आय थिंक इट्स मोर दॅन जस्ट टेक्नोसिस. इट्स नॉट कॉर्पोरेट स्टोरी. इट्स अ लाईफ स्टोरी. ज्यात तुम्ही आहात, मी आहे, जिया आणि आर्या आहे.
आई बाबाही आहेत आणि मम्मीजी पापाजीही, सिम्बाही. आपले ऑफिस रोल्स पूर्ण करत या सगळ्या रिलेशनशिपना सांभाळण्याची आपली धडपड आहे. दॅट्स अवर स्टोरी. येस, आयुष्यात धडपडच जास्त आहे. कधी विचार केला तर वाटतं 2 महिन्यांपूर्वी तर भेटलो आणि आज इथे असे आयुष्यावर गप्पा मारत आहोत. सगळंच अजब आहे. कंटाळून शेवटी त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसलीच. अलीकडे ती, पलीकडे तो, मध्ये सागवानी टेबल. बट भेटलो ते महत्वाचं, राईट? लॅपटॉप बंद करत खुर्चीत आरामात बसत तिच्याकडे एकाग्रपणे पाहणं. डू यू थिंक सो? न राहवून तिने विचारलंच. येस, इट्स अ ब्युटिफुल कोइन्सिडन्स. तो प्रसन्न हसत होता. तिने किंचित डोळे मिटत खुदकन हसली, ग्रँड हयातची भेट आठवत. सो आपल्या स्टोरीचं नाव काय? त्याचा पुन्हा उत्साही प्रश्न. स्टोरी तुम्ही लिहित आहात, तुम्हीच ठरवा. आता तिलाही मिश्किलपणा सुचलाच. मी नाही, आपण. वी आर टुगेदर, डोंट फॉरगेट. तिला नजरेनेच बांधून ठेवत पुन्हा एकदा प्रेमळ जरबेने उच्चारलेले शब्द. मग काय नाव देऊया? नकळतच तिचेही शब्द. सेरेंडिपिटी. खुर्चीला डोके मागे टेकवत डोळे बंद करत मंदस्मित पसरलेले त्याच्या चेहऱ्यावर. सेरेंडिपिटी? किंचित डोळे बारीक करतच तिचा प्रश्न. येस, सेरेंडिपिटी. हॅपी ॲक्सिडेंट. सेरेंडिपिटी मीन्स फाइंडिंग समथिंग ब्युटिफुल विदाउट लुकिंग फॉर इट. यावेळी थेट तिच्या डोळ्यात खोलवर पाहतच तिला जाणवून देणं. राजीव, लिहा मग आता आपली लाईफ स्टोरी. सेरेंडिपिटी. मेघा, ये कहानी तो हम साथ में ही लिखेंगे. सेरेंडिपिटी. सेरेंडिपिटी. हलकेच हसत तिनेही नजर झुकवलीच. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.